तर नमस्कार मित्रांनो, ज्या ब्लॉगचे तुम्हाला खूप सर्वांना आतुरता तो ब्लॉग आज अपलोड करत आहे. तर सुरुवात केली सकाळी पर्यंत आपल्या ग्रुप प्रॉपर्समध्ये जार टाकायला. मग काय आपल्या प्रवीण भाऊन पहिले जार उचलून ठेवले ते ऑलरेडी मी असतो. त्यानंतर आपला पाण्याभाई पण होता. पाण्याभाईने पण एकदम बका जार आपल्या गाडीमध्ये भरले. मग जार भरून झालते. मग काय गाडीमधल्या सिस्टीमचा चेकअप घ्यावा म्हणलं. मग तुम्ही पण बघा चेकअप कसा आहे, एकदम भारी. आता सिस्टीम चेक करून मी आलो केबिनमध्ये पुढे. मग आपले ड्रायव्हर का गाडी एकदम मस्तपैकी आपल्या कॉलेजकडे नेत होते. हे आपला पाण्याभाई आहे बघा. ही कॉलेजवर इकडे आलं गाडी नेला ती झालं. त्यानंतर मायमेत आलतो कॉलेजपाशी. कॉलेजवर गाडी आणली. गाडीला मस्तपैकी महेश भाऊने आपल्या आणि आपल्या ड्रायव्हर काकाने हार घातला. मग काय तो सुरेश भाऊचं आगमन झालं. तो आपला चैत्य एकदम चैतू स्वीट चॉकलेट आला. तो आपला साहिल्या पण आलता. मग काय आता धिंगाणा सुरू झाला. आण्या भाई आलता, मागं मुंग आलता. ही आपला मुंग चिनीचा मुंग आलता बरं. पहिली गोष्ट म्हणजे चिनीचा मुंग आलता. चिनी खूप रडत होती. असू द्या, ही समय भाई भेटला. समय भाई म्हणला गुड मॉर्निंग. म्हणलं गुड मॉर्निंग. सकाळी 5:05ची वेळ झाली. आपण नागा पण एकदम तयार एकदम आवरून आली ती फुल बघा. तोपर्यंत आपल्याला दिली अगरबत्ती. मग काय आपण जरा गाडीचं औषण करून घेतलं अगरबत्तीनं. तोपर्यंत आपल्या आदरणीय सीसी TYAच्या लाडक्या सीसी मॅडम आल्या. वसकर मॅडमचं आगमन झालं. मग काय सगळी पोरं खुश झाली. दणका एकदम उडाला होता. सगळ्या पोरांमध्ये एक उत्साह होता. एकदम जायचं जोरदार, एकदम तयारी फुल जाम एकदम. मग काय मॅडमच्या हस्ते पूजा करायला सुरुवात झाली. मित्र ऑलरेडी अगरबत्ती वाढीच होती. मॅडमनी पण वाढली. मग काय मॅडमनी पहिल्या झटक्याचा नारळ फोडला एक नंबर असा. त्यानंतर मग काय आता सगळ्यांचं आवरून झालं. पूजा पण झाली आपली. मग काय चला निघूया म्हटलं. आता तुमचं ब्लॉगर पण दाखवा म्हणलं. तर आपल्या दादाचं आगमन झालं. दादा एकदम एक सोबत साऊंड सिस्टीम घालते. मंगेश भाऊ तर होताच. आता मॅडम सगळ्या पोरांना बसवलं हाकल होतं. चला म्हणले बसा लवकर, पुढे उशीर व्हायला नको म्हणले आपल्या. ती सगळी झाली तरी पण पोरं काय बसायला तयार नव्हती. तर आपला ही मन्याबाई खाली आलता, पाणी आलता. त्यानंतर आता मॅडम अजून पण पोरांना कॉल करत होत्या. तरी पण काय जाऊ द्या म्हणल्या. मॅडम येतील त्यानंतर राहूया. मॅडम जरा वैताग होत्या, पण असू द्या म्हणून चालायचं म्हणलं. त्यानंतर अशा मस्त आपल्या सगळ्या गाड्या निघाल्या आणि सगळ्या गाड्या पुढे निघाल्या. मग काय मला गाडीचा व्हिडिओ घेतो. मी व्हिडिओ घेऊन पुढे आलो. मग काय आपले सरजी पण होते. सरांना पण आपल्या ब्लॉगमध्ये घेतलं. आपलं गोविंदा मॅडम सगळ्या बॅगवर फिट करत होत्या. मागं भोसे आपली सही पोरं बसून येतात. भोसे म्हणला पोरं सही मोतारे म्हणला कोण हुकायला नको. पोरांनी मागं नाचायला सुरुवात केली आणि ड्रायव्हर काकांनी पण आपली गाडी वडायला सुरुवात केली. एक नंबर. एक बी गाडी काका पुढे जाऊ देत त्यांना नुसतं गेअर टाकून गाडी पुढे उचलत होतो. मग काय वेळ झाली ती गाडीला आपल्या खाऊ पिऊ घालायची. तर तिला पण नाश्ता नको. मग काय आम्ही आलतो गाडीला घेऊन आपल्या पंपावरती. तोरी आपली बघा बारीक लेकर वरनं पेट्रोल मध्ये. अरे म्हणलं पेट्रोल नाही, डिझेलची गाडी आहे म्हणलं. शैल्या म्हणलं हा डिझेलची गाडी. आणि म्हणतो पेट्रोल नाही म्हणलं डिझेल आहे म्हटलं. त्याच्यावर झालं तोरी आपलं चैत्य. अरे म्हणलं चैत्यासारखं दिसतं. अरे नाही चैत्य. मला वाटलं पहिले पेट्रोल पंपावर नवीन चैत्यासारखं पण पोरगं लागलंय वाटलं आपलं चैत्य. तर आपला मंगू बघा. मंगू काय फोन मध्ये व्यस्त एकदम बिझी माणूस आहे.